महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच एक कसलेलं ज्येष्ठ राजकीय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व म्हणून परिचित अजित पवार यांचं बारामतीत आज 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग व वनविकास मंत्री नितेश राणे यांनी दिवंगत अजित पवार यांना सामाजिक डिजिटल मंचावरून एका शोक संदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे। या शोक संदेशातील छायाचित्रात पालकमंत्री नितेश राणे यांची निशब्द अशी प्रतिक्रिया देखील आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखदायक। त्यांच्या निधनानं जवळपास 4हून अधिक दशक महाराष्ट्राच्या समाजकारणात सेवा देणारं अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपलंय। प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सहकार क्षेत्राची जाण, निर्णय क्षमता आणि कामातील शिस्त तसंच जनसामान्यांसाठी अखंड झटण्याची वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं होतं। राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, दाखवलेली तत्परता आणि जबाबदारीची जाणीव असंख्य कार्यकर्त्यांसाठी पथदर्शी ठरेल। त्यांचे विचार, कार्य आणि नेतृत्वाचा ठसा हा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासावर कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसंच या दुःखातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना सामाजिक डिजिटल मंचावरील शोक संदेशाद्वारे व्यक्त केल्या आहेत।